ठीक आहे. जय सेवा सगळ्यांना. माझं नाव साक्षी अंकुश मरसकोल्हे आहे. तर तुम्हाला तर माहीतच असेल की जगतलाईब तहसील धानोरा जिल्हा गडचिरोली ह्या गावाला नाही का आश्रमशाळा होती. 9 ऑगस्ट 2026 रोजी या दिवशी तिथे 3 मुलींना सर्पदंश झाला आहे. तर काही यांनी GR काढला आहे. त्याच्यामध्ये असा मुद्दा टाकलाय की तुम्ही किचन मध्ये आई बाबा नातेवाईक कोणी तुम्ही येऊ नका. म्हणजे आमची मुलं शिकतात, आम्हाला तर तिथं पाहावंच लागेल ना की आमच्या मुलांना कसं जेवण भेटते की नाही भेटते, कसं काय आहे. आणि त्यांना सर्पदंश झाला आहे तर तुम्ही कधी पाहिलं का, त्यांना जाऊन पाहिलं का त्यांची परिस्थिती कशी आहे, तुम्ही स्वच्छता ठेवता की नाही, की त्यांना झोपायला बरोबर सगळं काय आहे की नाही, हे जाऊन बघायला पाहिजे. आमच्या आदिवासी विकास मंत्री असून तो आमच्यासाठी काहीच काम करत नाही. आता पण GR मध्ये त्यांनी टाकले की 30 वर्षाची अट टाकली आहे. आम्ही आमच्या मताने शिकू शकतो. आम्ही शिकण्यासाठी अट नाही आहे, पण हॉस्टेलसाठी का अट मांडून ठेवली आहे. आणि आमच्या वयोमर्यादा पाहिजेच नाही आम्हाला कोणत्याच गोष्टीची. आणि त्याच्यानंतर जिल्हा तालुका लेवलला हॉस्टेल आहे. त्याच्यानंतर ते म्हणताय की 15 किलोमीटरच्या अंदरमध्ये जर असं तर आमची हॉस्टेलला ऍडमिशन होणार नाही. ठीक आहे, नाही होणार ऍडमिशन. जर ज्यांच्या गावात बसेस नसन काही नसेल ते कशाने येणार आहे, कशाने जाणार आहे. आणि आजकाल तर तुम्ही तर रोडही नाही काहीच नाही तर कशाने येणं जाणं करणार आहे ते. मग गरीब बांधव असतात. जर आमचे एवढे आई बाबा लखपती असतात तर आम्ही कधीच हॉस्टेलला नसतो. आणि तुम्ही ते आमच्याकडून सगळं छिनून घेताय सगळ्या गोष्टी. आम्हाला तर आमच्या हक्कासाठी तर 10 वेळा आंदोलनच करावं लागतं. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. जेव्हा आंदोलन केलं तुम्ही काय म्हणता, हे नका करू ते नका करू. आता तर डायरेक्ट आपले विकास मंत्री आपल्या अशोक उईके यांनी डायरेक्टच म्हटलं की नाही की माझ्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही काहीच बोलू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला एकच म्हणणं आहे की तुम्ही राजीनामा देऊन टाका. तुम्ही काही काम करू शकत नाही. आम्हाला राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही बार GR वर GR काढून आम्ही वाटच पाहतो. आम्ही आमचे काम सोडून आम्ही आंदोलनात बसतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आम्ही शिक्षण घेतलंच नाही पाहिजे, फक्त तुम्ही आंदोलन करा. म्हणजे आम्ही बोलत नाही म्हणून ह्यासाठी तुम्ही फायदा घेताय. आणि जे मुली आता सर्पदंश झाला आहे त्याला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात यावे, ही मागणी आमची पूर्ण करावी. आणि 5 ऑगस्टचा GR रद्द करण्यात जो 5 ऑगस्टचा GR आहे आणि जो 14 ऑगस्टचा GR आहे ते पण रद्द करण्यात यावा. तुम्ही जे मुद्दे टाकले, तुम्ही म्हणता की आम्ही बदलवले मुद्दे, पण तुम्ही त्याच्यात काहीच बदलवले नाहीये. ज्यातले अर्धे बदलवले तर अर्धे चांगले ठेवता. आम्हाला ही एक मुद्दा झाला का दुसऱ्या मुद्द्यावर आम्हाला बोलायला यावं लागते इथं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जिंदगीभर आंदोलनच करा. आम्ही हॉस्टेलवर शिक्षण घ्यायसाठी तर नाही, आम्ही तर काहीतरी घडलो पाहिजे, काही बनलो पाहिजे यासाठी आम्ही हॉस्टेलवर राहून सगळं काही करतो. पण तुम्ही 10 वेळा GR काढता, हे काढता त्याच्याच मागे आम्ही लागू, आम्ही शिक्षण नाही घेऊ असं तुमचं म्हणणं आहे का? तुम्ही आमच्या समाजाचे असून तुम्ही आम्हाला एवढे सपोर्ट नाही करत. आम्हाला राजीनामा पाहिजे तुमचा फक्त.